नमस्कार मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत आहे. रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, गणेश चतुर्थी, नवरात्र यांसारखाच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो. तो तयार होतो ते या मकर संक्रांतीपासून. मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. कधीतरी या सणाला 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला आल्याचे आपण पाहतो, पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी 14 जानेवारीला येतो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव संपन्न केला जातो. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदी कुंकवाचे आयोजन करतात. असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला सुरुवात करतात. मकर संक्रांतीचे आहारदृष्ट्या महत्त्व सुद्धा आहे. मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात. या वाणात हरभरे, मटर, बोरं, ऊस, गहू, तीळ, नाणे असल्याचे आपण पाहतो. हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगड्यात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देत त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करताना दिसतात. मकर संक्रांत महाराष्ट्रातील हा सण कसा साजरा केला जातो? मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. तसेच मकर संक्रांती म्हटलं की पतंग हे आपण सर्वांनी अनेक वेळा अनुभवले असेल. सुवासिनी या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले, पण बाळगोपाळांचे काय? तर मंडळी बाळगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठ्या भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर, वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडवण्यात. भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो. पतंग बनवण्याची देखील शिकवण्यात येते. पतंग उडवण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात. कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते. या पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी. नमस्कार मित्रांनो.